हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फिटसन्स. तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रोटीन आणि क्रिएटिन यातला फरक काय. आणि भरपूर जणांचा असा प्रश्न आहे की बाबा, मी जिम चालू केलेलं आहे, मला जिम चालू करून 2-3 महिने झालेले आहे, मी क्रिएटिन घेऊ की प्रोटीन घेऊ. तर चला मित्रांनो, ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐका. प्रोटीन आणि क्रिएटिन यामध्ये फार फरक आहे. क्रिएटिन जे आहे ते तुमच्या बॉडीमध्ये एटीपी जनरेट करतं, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी जी आहे ती एनर्जी लेवल वाढवतो, तुमची स्ट्रेंथ वाढवतो आणि तुमचा वर्कआउट जो फोकस आहे तो वाढवतो. जर तुम्ही डेलीचे 3 ते 5 ग्राम कधी क्रिएटिन घेत असाल तर ते तुमच्यासाठी खूप सेफ आहे. आता भरपूर जणांचं असं मत आहे की बाबा क्रिएटिन घेतल्याने केस गळतात, किडनी खराब होते. तर तसला कोणताही प्रकार नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित 4 ते 5 लिटर पाणी पित असाल तर तुम्ही क्रिएटिन घेऊ शकता. चला, आपण आता विषय वळूया प्रोटीनकडे. तर प्रोटीन काय आहे, जसं की आपण घराचं बांधकाम करतो, जसा पाया मजबूत पाहिजे तसंच आपलं शरीर मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची जी आहे ती गरज पाहिजे. प्रोटीन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये मसल बनवतात. मसल रिकव्हरी जी आहे ती आपल्या बॉडीतली फास्ट करते. म्हणजे आपलं एकंदर बघायचं म्हटलं तर शरीर बनवायचं म्हटलं तर प्रोटीनची ही जी गरज आहे ही फार भासते. तर तुम्ही मित्रांनो, जर जिम करत असाल आणि जिम जॉईन करून तुम्हाला 2 ते 3 महिने कधी झाले असतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हेल्थ इश्यू नसेल तर तुम्ही क्रिएटिन आणि प्रोटीन या दोन्ही गोष्टी यूज करू शकता. तर चला आपण बघूया हे घ्यायचं कसं. क्रिएटिन जे आहे ते आफ्टर वर्कआउट म्हणजेच तुमचं जिम झाल्याच्या नंतर तुम्ही एक 250 ते 300 ml पाण्यामध्ये एक 3 ते 5 ग्राम पर्यंत क्रिएटिन घेऊ शकता. आणि प्रोटीन तुम्ही वर्कआउटच्या आधी घेऊ शकता मॉर्निंगला, किंवा वर्कआउटच्या नंतर 1 तासाच्या आत पण घेऊ शकता. त्यांनी तुमची रिकव्हरी पण फास्ट होईल. तुमची बॉडी बिल्डिंगची जी प्रोसेस आहे तिला एक स्टेप तुम्ही पुढे जासाल आणि तुम्हाला बॉडी बिल्डिंगमध्ये हेल्प होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिम करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.